हे गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल की ब्लॉग स्टडी। तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, खरं तर सकाळचे वाजलेले 9:30 आणि आपण इथं आता सध्या आपल्या कोबीच्या प्लॉट जवळ उभे आहोत। तर मित्रांनो, हाच तो आपला कोबीचा प्लॉट जो आपण बऱ्याच दिवसापासून याच्यामध्ये मेहनत करतोय। आणि मित्रांनो, आपण इथं कोबीची लागवड केलेली आहे। तर कोबीची सेंट ही व्हरायटी आपण इथं लागवड केलेली आहे। तर मित्रांनो, आपण इथं जवळपास 15 बेडची लागवड केलेली आहे। फक्त आणि फक्त 15 बेड लावलेले आहे मित्रांनो, कारण शेती जगतातला हा आपला पहिलाच कोबीचा प्लॉट होता आणि तो कशा प्रकारे डेव्हलप झाला आहे मी तुम्हाला हे दाखवतो। आणि माझ्याकडून याच्यामध्ये कोणकोणत्या चुका झालेल्या आहे हे पण मी तुमच्यासमोर मांडणार आहे। तर चला मित्रांनो, आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, इथं आपण लागवड केलेली हे 4 फुटाचे जे बेडचा अंतर आहे ते 4 फुटाचं आहे आणि लांबी जवळपास 250 फुटाची असेल। तर 250 बाय 4 फूट अशी कोबीची बेड पाडलेले आहे। बेड प्रिपरेशन केल्यानंतर आपण एका बेडवरती 3 कोबीचे रोपं लावलेले आहे, बघून घ्या अशा प्रकारे। तर अशा प्रकारे मित्रांनो प्लॉट डेव्हलप झालेला आहे। जवळपास इथं 15,500 रोपांची लागवड झालेली आहे आपल्या या प्लॉटमध्ये। तर खूप छान असा प्लॉट डेव्हलप झालेला आहे मित्रांनो, आपण ही कोबी या पिकाची लागवड केलेली आहे, पण फक्त पाणी येतात, गड्डा होत नाही। तर यावरती काय नेमकं प्रॉब्लेम काय? तर माझाही हाच प्रॉब्लेम होता, पण मी थोडा अभ्यास केला आणि प्रॉब्लेम काय नेमकं शोधून काढलेलं आहे। तर चला मी तुम्हाला सांगतो नेमकं प्रॉब्लेम काय होतोय। मित्रांनो, बघून घ्या अशा प्रकारे कोबीच्या रोपाची वाढ होते पण गड्डा होत नाही, फक्त असा पालाच असतो, गड्डा होत नाही। तर मग हा प्रॉब्लेम आमच्या ही कोबीच्या रोपामध्ये आला होता। पण हा गड्डा न होण्याचं कारण मी शोधून काढलेलं आहे आणि ते कारण मित्रांनो म्हणजे आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये आपण पोटॅशची कमी केलेली, म्हणजे NPK मधलं जे पोटॅश असतं ते पोटॅश आपल्या कमी प्रमाणात गेल्यामुळं हा प्रॉब्लेम आपल्याला उद्भवू शकतो। म्हणजे झाडाचा विकास झालेला आहे, बऱ्यापैकी विकास झालेला आहे, पण कोबीचा गड्डा होत नाही मित्रांनो। आता कोबीच्या प्लॉटला 60 दिवस झालेले आहे, इथून पुढे आपल्याला आता गड्ड्यावरती काम करायचं। म्हणून आपण आता याच्यामध्ये पुढचं खत व्यवस्थापन केलं पाहिजे आणि त्या खत व्यवस्थापनामध्ये आपण कोणकोणते खतं वापरली पाहिजे हे तुम्हाला मी आता सांगतो। मित्रांनो, 60 दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर कोबीच्या ह्या स्टेजवरती आपण आता ड्रिप इरिगेशनमध्ये आपण जे काही खत देणार आहे तर त्या खतामध्ये आपण MOP घेतलेलं आहे। तर हो मित्रांनो, आपल्याला MOP घ्यायचं आहे आणि सल्फेट खतामधील आपल्याला अमोनियम सल्फेट हे पण त्याच्यामध्ये घ्यायचं आहे। तर अमोनियम सल्फेट आणि MOP हे आपण कॉम्बिनेशनमध्ये ड्रिप इरिगेशनने या कोबीच्या प्लॉटला देणार आहे। तर मित्रांनो, आपण जर पाट पाण्याने देत असाल तर आपण पाटाने देऊ शकता किंवा हाताच्या सहाय्याने प्रत्येक बुडाजवळ ते खत देऊ शकता। तर ह्या स्टेजला आपण MOP देणं गरजेचं आहे मित्रांनो। पोटॅशची खूप जास्त आवश्यकता आहे मित्रांनो। जर पोटॅश नसेल तर गड्डा होणार नाही आणि आपल्याला बाकीच्या अन्नद्रव्यांची संतुलन ठेवायचं आहे त्याच्यामध्ये। तर अशा प्रकारे आपण त्याचं मॅनेजमेंट करू शकता। मित्रांनो, बरेच दिवस झाले, याच्यानंतर मी थोडा अभ्यास केला आणि मग मला समजलं की आपल्या कोबी या प्लॉटमध्ये पोटॅशची कमतरता आहे। तर ती कमतरता भरून काढण्यासाठी आपण MOP आणि अमोनियम सल्फेट या 2 खतांचा वापर करणार आहे। अमोनियम सल्फेटमध्ये मित्रांनो आपल्याला नत्र प्लस पोटॅश भेटणार आहे, तर ते पण आपल्या कोबीला भेटून जाईल। आणि MOP आपल्याला सेपरेट पोटॅश प्रोव्हाइड करणार आहे, तर त्याच्यासाठी आपण ते पण खत मिक्स करून ड्रिप इरिगेशनने आपल्या कोबी या प्लॉटला देणार आहे। मित्रांनो, बघून घ्या, आपल्या कोबी या पिकासाठी आपण पोटॅशची जी पूर्तता केल्यानंतर अशा प्रकारचा गड्डा आपल्याला बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, आपल्याला येत्या 10-15 दिवसाच्या आसपास आपल्याला कोबीला हा गड्डा तयार करून मग मार्केटला आपल्याला कोबी पाठवायचे। तर इथून पुढचे दिवस आहे आपल्या कोबीच्या हार्वेस्टिंगसाठी, कोबी रेडी करणं हा त्याच्यासाठी प्रयत्न असणार आहे। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटू आपण असेच एका नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर।